नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या, सोप्या पद्धतीने कशी करायची, वारूळ नसेल तर तुम्ही घरीच पूजा कशी करू शकता, या दिवशी कोणत्या गोष्टींना खूप मोठा मान आहे, या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो, कोणता मंत्र म्हणावा आणि या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती या दिवशी केली जात नाहीत. याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की 5व्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. प्रत्येक माहेरवाशिणीचा आणि प्रत्येक स्त्रीच्या आवडीचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी नागोबाची पूजा केली जाते. नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. या दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात. तर यंदा सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण आला आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. त्यामुळे अजूनही बरेच लोक नागाची पूजा करताना दिसतात. नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. त्यामुळे शेतकरी लोक सुद्धा अगदी उत्साहाने, आनंदाने नागपंचमीचा सण साजरा करतात. तर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी आहे. काही जण पाटावर हळद चंदनाने नागनागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून पूजा करतात, तर काही जण मातीची नागाची मूर्ती बनवून पूजा करतात. त्याचबरोबर काही जण नाग, नागिन आणि त्यांची पिल्ले अशी वंशावळ काढून पूजा करतात. तर काही ठिकाणी पाटावर तांदळाने सुद्धा नागनागिन आणि त्या पिल्लांची चित्रे काढून पूजा केली जाते. अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने नागोबाची पूजा केली जाते. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच ठिकाणी असा एक कागद मिळतो ज्याला नागोबाचा कागद किंवा नागनरसोबाचा कागद म्हणतात. हा कागद तुम्हाला नागपंचमीच्या 1-2 दिवस आधी किंवा श्रावण महिन्यामध्ये बाजारामध्ये किंवा किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल. अगदी आमच्या भागात पण नागपंचमीच्या दिवशी कागद चिटकवून त्याची पूजा केली जाते. नागपंचमीची पूजा अतिशय साधी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला नागदेवतेचा चित्र असलेला कागद घ्यायचा आहे. अगदी 5 ते 10 रुपयांना हा कागद तुम्हाला सहज मिळेल. आणि मिळाला नाही तरी गुगलवर सर्च करून नागदेवतेचा फोटो घेऊन तुम्ही त्याची कलर प्रिंट काढून त्याची सुद्धा पूजा करू शकता. हा नागोबाचा कागद बरेच जण श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी किंवा श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये चिटकवतात किंवा काही जण नागपंचमीच्याच दिवशी हा कागद लावून त्याची पूजा करतात. तर या दिवशी सर्व स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून नवीन वस्त्र घालायची आहेत. ज्या नववधू आहेत किंवा ज्या स्त्रिया आहेत त्यांनी पण या दिवशी छान अशी साडी घालू शकता. आदल्या दिवशी अनेक स्त्रिया आपल्या हातावरती मेहंदी लावतात, नेलपेंट लावतात आणि नवीन अलंकार, दागिने घालून छान असं तयार होऊन नागोबाची पूजा करतात. तर आपल्याला ही पूजा जिथे मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावरती नवीन कोरं वस्त्र टाकायचं. कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो. त्यामुळे दिवा लावून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून दिव्याची पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण गणेश पूजन करायचं आहे. कारण जर आधी या विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही. त्यामुळे सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची. गणपतीला देखील आपण स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे. पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करून त्यांची पूजा करायची. गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे. त्यानंतर नागदेवतेची पूजा करायची आहे. तर त्यासाठी धातूची नागोबाची मूर्ती घ्यायची आहे. या मूर्तीवर स्वच्छ पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे. तुम्ही मातीची मूर्ती पण बनवू शकता. तुमच्याकडे नसेल तर किंवा तुमच्या भागात जशी पद्धत असेल चित्र काढण्याची, रांगोळीने, तांदूळाने किंवा हळद चंदनाने किंवा फक्त तो कागद चिटकवून त्याची जरी पूजा केली ना तरी सुद्धा चालते. मातीची मूर्ती असेल तरी सुद्धा त्यावरती थोडंसं आपण दूध अर्पण करायचं आहे. नागोबाला दूध अत्यंत प्रिय आहे. दूध अर्पण करताना किंवा अभिषेक करताना अनंतादी नागी भयो नमः किंवा ओम नागदेवताय नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती आपण नागदेवतेची स्थापना करायची आहे. नागदेवतेचा कागद चिटकवून घ्यायचा आहे. यामध्ये पहिले चित्र आहे ते नरसिंहाचं आहे. हा विष्णूचा अवतार आहे. तर याची पूजा आपल्याला गुरुवारी करता येईल. आणि त्याच ज्या बाजूला नागाचं चित्र आहे, कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण, याची पूजा आपण नागपंचमीच्या दिवशी करायची आहे. आणि त्याच्याच खाली जरा जिवंतिका यांचा अपभ्रंश होऊन जिवत्या हा शब्द तयार झालेला आहे.
याची पूजा आपल्याला श्रावणातील दर शुक्रवारी करता येईल. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी दर शुक्रवारी आपण ह्या जिवतीचे पूजन करायचं आहे आणि त्याच्याच खाली बुध आणि बृहस्पतीचे चित्र आहे, तर याची पूजा आपल्याला बुधवारी आणि गुरुवारी करायची आहे. तर असा कागद तुम्ही देवघरामध्ये चिटकवलेला असेल तर ठीक आहे, नसेल तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी चिटकवतात. तुम्ही अजूनही चिटकवला नसेल तर नागपंचमीच्या दिवशी पण चिटकवू शकता. आता आपण नागोबाची पूजा करायची आहे. सर्वात आधी आपल्याला नागदेवतेला गंध लावायचा आहे. तुम्ही चंदन, भस्म किंवा अष्टगंध लावू शकता. पूर्वीच्या काळी गावाकडे स्त्रिया नागपंचमीला वारुळाची पूजा करायला जायच्या. अजूनही जिथे वारुळे असतील तिथे जातही असतील, पण शहरी घरी भागात बऱ्याच ठिकाणी वारुळे नसतात, तर त्यांनी अशीच घरी पूजा करू शकता. नागोबा, नरसिंह, बुध आणि बृहस्पती यांना गंध लावायचा आहे आणि ज्या स्त्रिया आहेत त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नागोबाला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे. या दिवशी कापसाची वस्त्रमाळ अवश्य घाला. नागपंचमीच्या पूजेसाठी कापसाची वस्त्रमाळ आणि धागा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर हा धागा बनवण्यासाठी आपल्याला पांढरे सूत किंवा पांढरा दोरा घ्यायचा आहे. तो आपल्याला आपल्या गळ्यामध्ये बसेल इतक्या आकाराचा घ्यायचा. 5 किंवा 7 पदरी करायचा आहे. त्याला ओली हळद लावून आपण तो पिवळा करायचा आहे. असा हळदीने पिवळा केलेला दोरा या दिवशी खूप महत्त्वाचा असतो. याला आमच्या भागामध्ये पौतं असं म्हणतात. तुमच्या भागामध्ये काही वेगळा शब्द असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा प्रकारचे 4 ते 5 दोरे आपल्याला करायचे आहेत. ते नागोबाला घालायचे आहेत. वारुळाची पूजा करणार असाल तर ते वारुळावरती ठेवायचे आहेत. मातीची नागाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सुद्धा घालू शकता. अनेक गावामध्ये नागोबाची मातीची मूर्ती केली जाते, तिथे पण जाऊन काही स्त्रिया पूजा करतात, तर त्या ठिकाणी पण आपण हे दोरे द्यायचे आहेत आणि तिथले घेऊन यायचे असतात आणि नंतर मग घरी आल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या हातावर किंवा गळ्यात बांधले जातात. खास करून तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही हातावरती किंवा गळ्यामध्ये हा दोरा बांधू शकता. त्यानंतर अक्षदा, फूल व्हायची आहेत. त्यानंतर या पूजेत महत्त्वाची असतात ती आघाड्याची पाने. तुम्ही आघाड्याची माळ पण करू शकता. आघाडा, दुर्वा आणि फुले घालून माळ तयार करू शकता आणि ती माळ आपल्याला नागोबाला घालायची आहे. किंवा माळ बनवली नसेल तर मग आघाडा, दुर्वा, फुले आपण अर्पण देखील करू शकतो. या कागदावर नागपंचमी आहे म्हणून नागोबाचीच नव्हे तर या कागदावरती जे काही देवी देवता आहेत त्या सर्वांची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. नागदेवतेला प्रार्थना करा की माझ्या संपूर्ण घराचं रक्षण कर. जिवतीला प्रार्थना करा की माझ्या मुलांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू देत. ही जिवतीची पूजा आपण आपल्या मुलांसाठी आयुष्य, आरोग्य तसेच सुखसमृद्धीसाठी करत असतो. त्यामुळे शक्य झालं तर श्रावणातील दर शुक्रवारी आपण ह्या जिवतीचे पूजन करून आपल्या मुलांना औक्षण देखील करायचं आहे. पूजा करून झाल्यावर नागोबाला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये जास्त मान आहे तो म्हणजे दूध, ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्याचा. त्यातल्या त्यात दूध आणि ज्वारीच्या लाह्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील लाह्या आणि फुटाणे. त्यामुळे तुम्ही अवश्य याचा नैवेद्य नागोबाला दाखवा, कारण या दिवशी याचं जास्त महत्त्व आहे. तसेच या दिवशी नागाला दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. नागोबाला नैवेद्य दाखवल्यानंतर धूपदीप ओवाळायचा आहे. संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रार्थना करायची आहे. येत असेल तर एखादा मंत्र म्हणायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनंतादि नागी भयो नमः किंवा ओम नागदेवता नमो नमः किंवा तुम्ही गायत्री मंत्र पण म्हणू शकता. भुजंगशाय विद्वे सर्पराजाय धीमहि तमोगा प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे. तसेच नागपंचमीला दूध आणि लाह्याबरोबरच पूर्णाचे दिंड आणि कानवल्याचा सुद्धा मान असतो. काही जण पातोळ्या पण दाखवतात. कानवले म्हणजे एक प्रकारची करंजीच असते, फक्त त्या न तळता उकळलेल्या असतात किंवा भाजलेल्या असतात. आणि पुरणाचे दिंड म्हणजे गव्हाच्या कणकेची छोटी चपाती लाटून त्यामध्ये पुरण भरले जाते आणि त्याची घडी करून ते सुद्धा वाफवले जातात. अशा प्रकारे कानवले, पातोळ्या किंवा पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो, कारण नागपंचमीच्या दिवशी तवा कढई ठेवत नाहीत, त्यामुळे असे पदार्थ बनवतात. असं म्हणतात की या दिवशी काही भाजायचे किंवा तळायचे नसते. या दिवशी काही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, अशा गोष्टी या दिवशी पाळल्या जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालू नये. शेतकऱ्याने या दिवशी शेतामध्ये कोणत्याही प्रकारची कामे करू नयेत. अशी काही कामं करणं नागपंचमीच्या दिवशी वर्ज्य मानलं जातं, कारण या दिवशी आपल्या हातून कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच उद्देश असतो. त्याचबरोबर केस कापणे, दाढी करणे, नखे कापणे या गोष्टी पण करणं कटाक्षाने टाळाव्यात. या उलट स्त्रियांनी छान असं नटून थटून झाडाला झोके घेऊन या सणाचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर नागोबाला मनोभावे नमस्कार करा, प्रार्थना करा, नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि पूजा झाल्यावर तो कागद तुम्ही विसर्जन करू शकता किंवा श्रावण अमावस्येला म्हणजे श्रावण महिन्यातल्या शेवटच्या दिवशी पण तुम्ही विसर्जन केला तरी सुद्धा चालेल. नागपंचमी दिवशी नागोबाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील काल सर्प दोष
दूर होतो, त्याबरोबरच आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सापाची भीती राहत नाही. तसेच आपल्याला सुख, सौभाग्य, उत्तम आरोग्य आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी नागोबाची पूजा अवश्य करा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, वारूळ नसेल तर तुम्ही घरीच पूजा कशी करू शकता, या दिवशी कोणत्या गोष्टींना खूप मोठा मान आहे, या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो, कोणता मंत्र म्हणावा आणि या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. कारण नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामं आहेत की ती या दिवशी केली जात नाहीत. याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.